हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई व लिपिक पदासाठी सराव पेपर 47वा पाहणार आहोत. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, मराठी व्याकरण यांचे प्रश्न दिलेले आहेत आणि एकूण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहेत. जसं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 30-30 प्रश्न घेतो ना, तसेच या व्हिडिओमध्ये सुद्धा 30 प्रश्न असणार आहेत. आणि याच्या अगोदरचे 46 व्हिडिओ तुम्हाला कुठं पाहता येतील, तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे 46 व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने हायकोर्टचे ॲक्च्युअलमध्ये घेतलेले जे पेपर आहेत ते सगळे दिलेले आहेत. त्यासोबत 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 350 पेक्षा जास्त दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि यातले बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये जशास तसे येतील. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, पेशी हे कोणत्या, एक मिनिट मला पेनचा कलर चेंज करू द्या. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? म्हणजे हा प्रश्न फिरून विचारला पाहिजे. सरळ सरळ काय विचारायला पाहिजे होतं की पेशीचा शोध कोणी लावलेला आहे, पण पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले, तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट हुक. आणि यांनीच पेशीचा शोध लावलेला आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, रॉबर्ट हुक. त्याच्या पुढे दुसरा प्रश्न आहे, बुटीबोरी काय म्हणत आहे मी, बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कुठे उभारण्यात आलेली आहे? तर ही जी बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे ना, ती तर ही नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. पहा की बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कुठे आहे, तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेंद्रा ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. वाळूज औद्योगिक वसाहत सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्येच येते. आणि नाशिकमध्ये कोणत्या औद्योगिक वसाहती आहेत ते मला कमेंट करून आवर्जून सांगा कमेंटमध्ये. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट तिसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे ना, हे राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेलं आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनाच आपण आधुनिक भारताचे जनक असं म्हणतो. त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि त्यांच्या प्रयत्नामुळेच 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा सुद्धा झाला आणि ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये केलेली आहे. आणि गोपाळ हरी देशमुख यांना आपण लोकहितवादी असं म्हणतो. चला त्याच्या पुढे आहे, आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला असा नारा दिला होता. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश या राज्यात आहे. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? आसाम या राज्यामध्ये काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे. भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॅश डॅश हे होते. तर भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणत आहे मी या. तर याच्यामध्ये मॉन्टेन्सिन अहलुवालिया हे उपाध्यक्ष होते. पहा, तर याच्यामध्ये डॉक्टर मॉन्टेन्सिन अहलुवालिया हेच भारताच्या नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहेत. आणि नरेंद्र जाधव, भालचंद्र मुनगेकर हे नियोजन आयोगाचे सदस्य होते, पण ते उपाध्यक्ष नव्हते. त्यामुळे याचं उत्तर काय आहे, तर मॉन्टेन्सिन अहलुवालिया हे उपाध्यक्ष होते. त्याच्या पुढे 6वा प्रश्न आहे. पहा, ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी डॅश डॅश हे औषध वापरले जाते. तर ऑपरेशनच्या वेळी बेशुद्ध करण्यासाठी कोणतं औषध वापरलं जातं माहिती आहे? तर याचं जे उत्तर आहे ना, ते आहे पहा, नायट्रोजन ऑक्साईड. की ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी कोणतं औषध वापरलं जातं? नायट्रोजन ऑक्साईड हे औषध वापरलं जातं. आणि हे जे पेठिदिन आणि मार्फिन ही जी औषधं आहेत ना, ही वेदनाशमक औषधं म्हणून ओळखली जातात. काय म्हणतात? वेदनाशमक औषधं म्हणून ओळखली जातात, हे पण लक्षात असू द्या. आणि हा जो नायट्रोजन ऑक्साईड आहे, हा लॉफिन गॅस म्हणजे हास्य गॅस म्हणून सुद्धा ओळखला जातो, हे पण माहिती असू द्या. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. म्हणजे आपण पेठिदिन आणि मार्फिन हे पेन किलर म्हणून वापरतात आणि नायट्रोजन ऑक्साईड हे बेशुद्धीसाठी ऑपरेशनच्या वेळी वापरलं जातं. तो एक वायू आहे. चला त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न पाहूयात. 7वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे? तर ही जी सॅमसंग कंपनी आहे ना, ती
दक्षिण कोरिया या देशातील आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये तिचं मोठं काम आहे. गोवा राज्य कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येते? तर गोवा हे जे राज्य आहे ना, हे मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं. सी हे त्याचं उत्तर आहे, मुंबई. त्याच्यानंतर भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर भारताचा प्रथम नागरिक हे कोण असतात? भारताचे राष्ट्रपती असतात. मग काही जणांना वाटेल उपराष्ट्रपती हे द्वितीय नागरिक आहेत का? तर तसं नाही. फक्त प्रथम नागरिक कोण आहेत याचाच उल्लेख केलेला आहे. तर भारताचे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. द्वितीय नागरिक कोणी असू शकतो. महर्षी कर्वे यांनी विधवा महिला आश्रम डॅश डॅश येथे स्थापन केला. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिला आश्रम पुणे या ठिकाणी स्थापन केलेला आहे. अजून 20 प्रश्न आपल्याला पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ॲक्च्युअलमध्ये घेतलेले जे पिऊनचे पेपर आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते सगळे दिलेत. प्लस मी स्वतः काढलेल्या टेस्ट 175 पेक्षा जास्त आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि त्यातले जशाच तसे प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा येतील. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. पुढचा प्रश्न आहे आणि ती टेस्ट देण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. महाराष्ट्र मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र डॅश डॅश येथे सातारा जिल्ह्यात आहे. तर सातारा जिल्ह्यात कुठे माहीत आहे का ते? तर ते आहे पडेगाव या ठिकाणी. कुठं आहे? पडेगाव. सातारा जिल्ह्यात पडेगाव या ठिकाणी महाराष्ट्र मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आहे आणि पुण्याच्या जवळ मांजरी येथे सुद्धा आहे बरं का ऊस संशोधन केंद्र. सार्क संघटनेचे कायमस्वरूपी सचिवालय कुठे प्रस्थापित आहे? तर सार्क संघटनेचं कायमस्वरूपी सचिवालय नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी प्रस्थापित आहे. काठमांडू ही नेपाळची काय आहे? राजधानी आहे आणि काठमांडू या ठिकाणी पशुपतीनाथांचं मंदिर सुद्धा आहे. पोलिओ लस डॅश डॅश वर्षाखालील बालकांना देतात. तर ही जी पोलिओ लस आहे ना, ही 5 वर्षांखालील बालकांना दिली जाते. 5 वर्षापर्यंतच्या बालकांना ही पोलिओ लस दिली जाते. तर याचं उत्तर 5 मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. पानिपतचे पहिले युद्ध 1526 मध्ये कोणाविरुद्ध झाले? तर पानिपतचे पहिले युद्ध 1526 मध्ये इब्राहिम लोदी विरुद्ध बाबर यांच्यामध्ये झालेलं आहे आणि बाबर त्यामध्ये विजयी झाला आणि मग बाबरने भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना केली आणि सर्वप्रथम भारतीय युद्धामध्ये सर्वप्रथम तोफांचा वापर या पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये झालेला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 15 नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. प्रश्न आहे वेदांकडे चला किंवा वेदांकडे परत चला असे डॅश डॅश म्हणत असत. मी तुम्हाला वरच सांगितलंय स्वामी दयानंद सरस्वती यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, वेदांकडे परत चला. त्यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा एक ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. चला त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस डॅश डॅश येथे पडतो. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो. आता आंबोली कुठं आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि सर्वात जास्त पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो. आंबोलीलाच महाराष्ट्राचं चेरापुंजी असं म्हणतात. आणि महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारं दुसरं ठिकाण कोणतं आहे? तर ते आहे महाबळेश्वर. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि महाबळेश्वरच्या जवळच पाचगणी आहे. पाचगणी या ठिकाणी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी टेबल लँड आहे आणि महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली ही सगळी थंडाईची ठिकाणं सुद्धा आहेत. वित्त आयोग किती वर्षाला नियुक्त केला जातो? तर वित्त आयोगाची जी स्थापना आहे ना, दर 5 वर्षांनी केली जाते. पहा, वित्त आयोगाची स्थापना कधी केली जाते? तर दर 5 वर्षांनी केली जाते आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करत असतात. कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद केलेली आहे. मानवाला थायमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? आता मानवाला जो थायमिन आहे ना, त्या थायमिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर त्याचं उत्तर आहे बेरी. सी हे त्याचं उत्तर आहे. ॲनिमिया हा लोहाच्या कमतरतेमुळे होतो, त्याला रक्तक्षय असं सुद्धा म्हणतात. कर्वी हा जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होतो आणि मूळदूस हा जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होतो. त्याच्या पुढे आता 19 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय संविधानात मंजुरीवेळी किती परिशिष्टे होती? तर मूळ जे भारतीय संविधान आहे त्याच्यामध्ये ना एकूण 8 परिशिष्ट होती आणि आता सध्या भारतीय संविधानामध्ये 12 परिशिष्ट आहेत, ते पण माहिती असू द्या. मूळ याच्यामध्ये 8च होती पण सध्या किती आहेत? 12 आहेत. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे येथे केव्हा करण्यात आली? तर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे येथे 1880 मध्ये करण्यात आलेली आहे. 1880
हे त्याचं उत्तर आहे. अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्ही पदाची तयारी करत असाल, दोन्हीचे फॉर्म भरलेले असतील, तर त्यासाठी न्यायालय भरती ई बुक घ्या. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. सरावासाठी भरपूर पेपर दिलेले आहेत आणि जो काही अभ्यासक्रम आहे तो लिपिक आणि शिपाईचा दोन्हीचा अभ्यासक्रम डिटेल्समध्ये यामध्ये वन लाईनर स्वरूपात दिलेला आहे आणि त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फी फक्त 200 प्लस GST आहे. चला त्याच्यानंतर आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे असा तो प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे पहा, नर्मदा ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. कोणती आहे? नर्मदा. या नर्मदा नदीचा उगम सातपुडा पर्वतरांगेत अमरकंटक या ठिकाणी होतो. ते ठिकाण मध्य प्रदेश राज्यात आहे आणि मग ती गुजरातमध्ये जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्याच्यानंतर तापी नदीचा क्रमांक लागतो. नर्मदा आणि तापी या दोन्ही महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि ही जी पेरियार नदी आहे ना, ही केरळ त्याचं नवीन नाव आता केरळम झालेलं आहे. तर केरळम किंवा केरळ या राज्यामध्ये पेरियार नदी आहे. वैतरण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी. भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे? तर भारतातील पहिलं रेल्वे विद्यापीठ बडोदा या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि हे जे बडोदा आहे ना, हे गुजरात राज्यामध्ये आहे. आता त्याचं नवीन नाव वडोदरा असं झालेलं आहे. सयाजीराव गायकवाड या बडोदा संस्थानचेच प्रमुख होते. महाराष्ट्रात नव्याने निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रात सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा हा पालघर आहे. ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा जिल्हा निर्माण झालेला आहे. त्याच्या पुढे आता 24 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता? तर कार्ल मार्क्स हा जो आहे ना, हा जर्मनी या देशातील विचारवंत होता. कोणत्या देशातील विचारवंत होता? जर्मन या देशातील विचारवंत होता. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. आता ध्वनी ऊर्जेचं जे प्रसारण आहे ना, हे कोणत्या तरंगामार्फत होते माहिती आहे का? ध्वनी ऊर्जा. तर त्याचं प्रसारण हे, तर ध्वनी ऊर्जेचं प्रसारण पर्यायामध्ये त्यांनी दिलं नाही, तर टाईप मिस्टेक झाली. अणुतरंगाच्या माध्यमातून होतं. असं पाहिजे ते अणुतरंग. कशाच्या माध्यमातून होतं? अणुतरंगाच्या माध्यमातून होतं, ज्याला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्हज असं म्हणतो इंग्लिशमध्ये. तर ध्वनीच्या ऊर्जेचं प्रसारण हे अणुतरंग यांच्या मार्फत होत असतं, हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे आता गाडी फार वेगाने, आता आपण कशाचे प्रश्न पाहणार आहोत? तर मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यानंतर गणिताचे सुद्धा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पुढचा प्रश्न आहे पहा, गाडी एक मिनिट. गाडी फार वेगाने आली या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात रूपांतर करा. तर गाडी फार वेगाने आली याचं उद्गारार्थी कसं होईल माहिती आहे का? की या ठिकाणी उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतं? वाक्याच्या शेवटी उद्गाराचे चिन्ह दिलेलं असतं. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो पहा. वाह, गाडी फार वेगाने आली. गाडी फार वेगाने आली. बाप रे, किती वेगाने आली गाडी. तर हे याचं योग्य वाटते की बाप रे. इथं पहा, बाप रे नंतर उद्गाराचे चिन्ह दिले. किती वेगाने आली गाडी. तर बी हे त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. चला त्याच्या पुढे आता 27 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. नेहमी दुसऱ्याला मदत करा वाक्याचा प्रकार ओळखा. आता याच्यामध्ये हा कोणतं वाक्य आहे माहिती आहे का? नेहमी दुसऱ्याला मदत करा. तर हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि हे जे क्रियापद आहे ते आज्ञार्थक क्रियापद आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य झालेलं आहे. चला त्याच्या पुढे आता 28 नंबरचा प्रश्न पाहूयात. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याच्यामध्ये वाक्य काय दिलेले आपल्याला माहिती आहे का? की आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले. आता आई वडिलांनी हा कर्ता आहे. मुलांना मायेने वाढवले. या ठिकाणी कर्ता आहे आई वडिलांनी, त्याला नि प्रत्यय लादलेला आहे. मुलांना म्हणजे कर्माला सुद्धा विभक्ती प्रत्यय लादलेला आहे. मग दिलेल्या वाक्यातील कर्ता आणि कर्म दोघांना विभक्ती प्रत्यय लादलेला असेल आणि क्रियापद एकारांत असेल तर ते भावी प्रयोगाचं उदाहरण असतं. ती हे त्याचं उत्तर आहे, भावी प्रयोग, आणि सकर्मक भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. आता आपण गणिताचे प्रश्न पाहूयात. तर प्रश्न आहे 1 ते 1000 मधील 3 अंकी एकूण संख्या किती आहेत असा तो प्रश्न आहे. तर या ठिकाणी पहा कसं सोडवायचं आहे माहिती आहे का? की 1 ते 100 मधील 3 अंकी संख्या काढणं सोपं आहे. 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा जर विचार केला तर ह्या 1 अंकी संख्या किती झाल्या? 9.
10 ते 99 पर्यंत ह्या किती झाल्या, 2 अंकी संख्या किती झालेल्या आहेत, 90. मग 90 आणि 9 केलं तर ते झाल्या 99. त्याच्यानंतर 1000 ही संख्या 4 अंकी आहे, मग त्याच्यामध्ये अजून एक ॲड केला तर हे झाले 100. मग आता हे पहा, 8 अंकी संख्या 9 आहेत, 2 अंकी संख्या 90 आहेत आणि 4 अंकी संख्या 8 आहे. मग ह्या झाल्या एकूण 100. 8000 मधून 100 गेल्या तर 900 ह्या काय आहेत, 3 अंकी संख्या आहेत. आपल्याला 3 अंकी संख्याच विचारलं होतं. 1 ते 100 पर्यंत एकूण 1000 अंक झाले. त्यापैकी 9 संख्या ह्या 8 अंकी आहेत, 90 संख्या ह्या 2 अंकी आहेत, झाले 99 आणि 8000 ही संख्या 4 अंकी आहे, झाले 100. मग 8000 मधून 100 गेले, किती राहिले, 900. तर 1 ते 100 मधील 3 अंकी संख्या एकूण किती आहेत, 900 आहेत. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा, किंवा याचा तुम्ही असे ठरवू शकता की शेवटची संख्या 900 वजा पहिली 3 अंकी संख्या कोणती आहे, सॉरी इथं 900. बरं ठीक आहे, मी सांगितलं ती पद्धतच लक्षात ठेवा, हे बाकीचं काही परत तुमचा गोंधळ होईल मी सांगत बसलो तर. पुढचा प्रश्न आहे पहा, समसंख्येच्या एकस्थानी पुढीलपैकी कोणता अंक येतो. तर सर्वांना माहिती आहे समसंख्येच्या एकस्थानी कोणता अंक येत नाही असं दिलंय. तर 0 येतो, 2 येतो, 4 येतो, पण 1 हा अंक समसंख्येच्या एकस्थानी येत नाही. तर बी हे त्याचं उत्तर आहे. 1 हा अंक समसंख्येच्या एकस्थानी येत नाही, तर विषम संख्येच्या एकस्थानी येतो. म्हणजे ज्या संख्येच्या एकस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो तिला समसंख्या असं म्हणतो. आणि ज्या संख्येच्या एकस्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो तिला आपण विषम संख्या असं म्हणतो. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स आहे, क्लर्कसाठी एक खास करून. याच्यामध्ये सगळ्या विषयांचे व्हिडिओ दिलेले आहेत, प्लस सरावासाठी भरपूर पेपर दिलेले आहेत, क्लर्कचे झालेले पेपर दिलेले आहेत आणि न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे 400 रुपयाचे 2 कोर्स या 500 रुपयाच्या कोर्समध्ये फ्री दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.